नमस्कार मंडळी, अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींपैकी अश्वगंधा, शतावरी, सफेद मुसळी आणि खाचकुजली तसंच कोरफड या पाचही वनस्पती शक्तिवर्धक असून अनेक रोगांवर गुणकारी आहेत. यांची औषधी पिकं म्हणून सलगपणे लागवड आपल्याला करता येईल. सफेद मुसळीची लागवड अलीकडे खूप वाढते. अर्थात सफेद मुसळीच्या विक्रीची व्यवस्था करूनच मग लागवडीकडे वळणं आवश्यक आहे. सफेद मुसळी पित्त, कफ, वायू, क्षय, रक्तदोष, सूज, अतिसार, शारीरिक कमजोरी, धातू क्षीणता या विकारांवर उपयुक्त आहे. हे एक शक्तिवर्धक टॉनिक आहे. हिच्या मुळ्यांचा उपयोग दमा, मूळव्याध, कावीळ, पोटदुखी, अतिसार यावर होतो. अशा या सफेद मुसळीची लागवड उष्ण कोरड्या हवामानात निचऱ्याच्या रेताड, मुरमाड, शेणखतयुक्त सेंद्रिय भुसभुशीत जमिनीत गादी वाफ्यावर 30 ते 40 सेंटीमीटर अंतरावर सफेद मुसळ्याच्या मुळापासून तयार केलेल्या रोपांची लागवड करावी. खतपाणी व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण, आंतरमशागत या गोष्टींवर तंत्रशुद्ध लक्ष दिलं तर सुकलेल्या आणि वाळलेल्या सफेद मुसळीच्या मुळ्यांना चांगला बाजारभाव मिळतो. दुसरी औषधी वनस्पती ती म्हणजे अश्वगंधा. या औषधी वनस्पतीची मुळं औषधी आहेत. अश्वगंधा या औषधी वनस्पतीमध्ये धातुवर्धिकारक, बलकर, तुरट, तिखट, शरीराला पुष्टी देणारे गुणधर्म आहेत. अश्वगंधाची लागवड चांगल्या निचऱ्याच्या हलक्या ते मध्यम सेंद्रिययुक्त भुसभुशीत जमिनीत हिवाळ्यात बियांपासून तयार केलेल्या रोपांद्वारे गादी वाफ्यावर किंवा सरीच्या भुंड्यावर करावी. कीड रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांचा वापर करावा. चांगली काळजी घेतली तर एकरी 6 ते 7 क्विंटल सुकलेल्या मुळ्यांचं आणि 1 ते 2 क्विंटल बिया मिळतात. शतावरी ही 2 प्रकारची असते, एक औषधाची आणि दुसरी भाजीची. औषधी शतावरीच्या मुळ्या औषधी असतात, तर भाजीसाठीच्या शतावरीचा कोंब भाजीसाठी वापरतात. हिच्या मुळ्या औषधी नसतात. अशा या शतावरीची लागवड उत्तम निचऱ्याच्या हलक्या, रेताड, गाळाच्या एकरी 20 ते 25 बैलगाड्या शेणखत घातलेल्या भुसभुशीत जमिनीत रोपाद्वारे किंवा बियांद्वारे गादी वाफ्यावर किंवा सरीच्या भुंड्यावर 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर टोकन करून पावसाळ्यात लागवड करावी. चांगली काळजी घेतली तर एकरी 20 ते 25 क्विंटल ताज्या मुळ्या मिळतात. ह्या मुळ्या सुकवून चूर्ण करून विक्री कराव्यात. कोरफड ही औषधासाठी अतिमौल्यवान आहे. पित्त, दमा, खोकला, यकृत विकार, ताप, त्वचारोग, जखमा यांसारख्या विकारावर याचा उपयोग होतो. उष्ण कोरड्या हवामानात हलक्या रेताड, मुरमाड, निचऱ्याच्या शेणखतयुक्त सेंद्रिय जमिनीत गादी वाफ्यावर किंवा सरी वरंब्यावर कोरफडीच्या लहान पिल्लांची लागवड 60 सेंटीमीटर अंतरावर पावसाळ्यात करावी. खाचकुजली ही महत्त्वाची उपयुक्त औषधी वनस्पती आहे. मज्जातंतू, भ्रमावस्था, अर्धांगवायू, मूत्रविकार, रक्तदोष, सामान्य दुर्बलता, अशक्तपणा यासाठी याच्या बिया उपयुक्त आहेत. उष्ण दमट हवामानात तांबड्या रेताड निचऱ्याच्या शेणखतयुक्त जमिनीत पावसाळ्यात वाफ्यात किंवा सरी वरंब्याच्या बाजूला याच्या बिया टोकाव्यात किंवा सरळ पेरणी करावी. अशा प्रकारे सफेद मुसळी, अश्वगंधा, शतावरी, कोरफड, खाचकुजली या औषधी वनस्पतींची लागवड करून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.